नमस्कार. ब्लड प्रेशरच्या औषधांनी पायावर सूज येऊ शकते का? तर या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विषयाकडे वळण्यापूर्वी मी माझी ओळख करून देते. मी डॉक्टर मधुरा आगवेकर, डॉक्टर राजोपाध्याय सरांच्या शाकल्य क्लिनिक सातारा इथे मी रुग्णांना सेवा देते आणि माझा इंटरेस्ट हा प्रिव्हेंटिव्ह डायबेटॉलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये आहे. याच्यामध्ये काय असतं की जे पेशंट डायबिटीस आणि भविष्यात त्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर सारखे आजार होऊ शकतात, तर अशा पेशंटना आधीच काही तपासण्या, काही चिकित्सा करून त्यांना भविष्यात हे होणारे आजारांपासून प्रतिबंध कसा काय करता येईल, तर ही चिकित्सा मी त्यांना देते. तर आजचा या विषय आहे की ब्लड प्रेशरच्या गोळ्यांनी पायाला सूज येऊ शकते का? तर ह्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक 68 वयाचे आजोबा क्लिनिकमध्ये येतात. त्यांची एकच तक्रार असते की पायाला सूज येते. आता ह्यांना 2 महिन्यापूर्वी हायपरटेन्शन डिटेक्ट झालेलं आहे. म्हणजेच त्यांना 2 महिन्यापासून बीपीच्या गोळ्या सुरू झालेल्या आहेत. बाकी सगळा पेशंट बघितला, सगळी तपासणी केली त्यांना त्यांची, तर बाकी काही वेगळं काही आढळून आलं नाही. मग ही पायावर सूज कशामुळे येते? त्यांची जी बीपीची गोळी आहे ती बघितली असता तर त्याच्यामध्ये अॅम्लोडिपिन हा घटकद्रव्य आढळून आला आणि तिथेच लक्षात आलं की यांच्या पायावर सूज का येते. तर अॅम्लोडिपिन हे सीसीबी या ग्रुप अंतर्गत येतात. आता सीसीबी म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर हे अँटी हायपरटेन्सिव्हचा हा एक ग्रुप आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. याचा कॉमन साईड इफेक्ट हा आहे की पेडर एडिमा. तर अॅम्लोडिपिन, निफिडिपिन, बेनिडिपिन यासारखे जे घटक आहेत, तर यांच्यामध्ये तुम्हाला कॉमनली हे साईड इफेक्ट दिसून येतो की पेडल इडिमा. तर ह्याचं मेकॅनिझम कसं आहे? तर आपण एक चित्र बघूया. या चित्राअंतर्गत तुम्हाला एक शुद्ध रक्तवाहिनी आणि एक अशुद्ध रक्तवाहिनी अशा 2 रक्तवाहिन्या दिसतात. तर शुद्ध रक्तवाहिनीवर सीसीबी ऍक्शन करतं, म्हणजे सीसीबीचं काम शुद्ध रक्तवाहिनीवर आहे. त्याचा जो शेवटचा भाग दिसतोय आर्टिओल त्याला म्हणतात. तर ह्याच्यामध्ये व्हॅसोडायलेशन होतं. व्हॅसोडायलेशन म्हणजे त्याचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढल्यामुळे रक्ताचा प्रवाह त्याच्यामध्ये जास्त वाढायला लागतो. पण अशुद्ध रक्तवाहिनी आहे तशीच राहते, कारण तिच्यावर काही कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा काही इफेक्ट दिसून येत नाही. ती आकारमानानं आहे तशीच राहिल्यामुळे ते ब्लड जास्त साचून तिथं राहतं आणि त्यामुळे काय होतं की हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे व्हेन्सच्या अंतर्गत असतं, तर ते वाढायला लागतं आणि त्यामुळे फ्लुइड जे आहे ते व्हेन्सच्या बाहेर यायला लागतं आणि त्यामुळे काय होतं की आपोआप सूज यायला लागते आणि त्यामुळे पेडल इडिमा हे लक्षण जास्त दिसून येतं. तर आता तुम्हाला पण अशीच गोळी घटकद्रव्य असणारी जर चालू असेल आणि तुमच्या पण पायाला सूज येत असेल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन यासंबंधी विचारून घेणं आवश्यक आहे की गोळीमुळेच खरं सूज येते का? आणि त्यानुसार जर बदल आवश्यक असेल, तर तो बदल सुद्धा तुमच्या गोळ्यांमध्ये करून घेणं आवश्यक आहे. माहिती तुम्हाला आवडली असल्यास शाकल्य कट्टा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.